हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण स्टडी करतोय मॅथमॅटिकल लॉजिक आणि आज आपल्याला स्टडी करायचं आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ह्या कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे आणि त्याच्यावर बेस आहे क्वेश्चन नंबर 3 and 4 फ्रॉम द एक्सरसाइज 1.3. तर चला स्टार्ट करूया व्हिडिओ. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन आपल्याला बघायचंय. तर त्याआधी आपण निगेशन ऑफ स्टेटमेंट बघितलंय. एखादं जर समजा पी स्टेटमेंट असेल त्याचं निगेशन म्हणजे आपण काय करतो, तर जर त्या स्टेटमेंटमध्ये निगेटिव्ह वर्ड्स असतील तर ते काढून टाकतो किंवा जर नसतील तर टाकतो. म्हणजे सपोज इट इज रेनिंग हे जर स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेशन येईल इट इज नॉट रेनिंग. ठीक आहे. तर हे झालं सिंपल सेंटेन्सच्या सिंपल स्टेटमेंटच्या बाबतीत. पण जर समजा स्टेटमेंट हे कंपाऊंड असेल, कंपाऊंड दॅट मीन्स ज्याच्यामध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त स्टेटमेंट असतील आणि त्यांना लॉजिकल कनेक्टिव्हने जर कनेक्ट केलं असेल तर त्याचं निगेशन कसं घ्यायचं, तर आपल्याला वन बाय वन बघायचंय. कारण आपल्याकडे 5 टाइप ऑफ कनेक्टिव्ह आहेत. ज्यातला निगेशन सोडून द्या, पहिले जे 4 कनेक्टिव्ह आहेत त्या कनेक्टिव्ह पासून तयार होणारे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याचं आपल्याला निगेशन स्टडी करायचं आहे. सो द फर्स्ट concept is negation of conjunction. Conjunction that means and. जर एखादा दोन स्टेटमेंट हे and ह्या कनेक्टिव्हने कनेक्ट केलेले असतील तर त्याला आपण कंजक्शन म्हणतो. आणि पी ते डिनोट आपण करतो पी कंजक्शन क्यू ह्या मेथडने. आता ह्या पी कंजक्शन क्यूच जर मला निगेशन घ्यायचं असेल तर हे निगेशन काय येईल हे आपल्याला एका एक्झाम्पलने समजून घ्यायचं. एक्झाम्पल बघा. 6 इज इवन अँड परफेक्ट नंबर. 6 हा इवन आणि परफेक्ट नंबर आहे. जर मी याला दोन स्टेटमेंट मध्ये लिहिलं तर पी स्टेटमेंट येईल 6 इज इवन आणि क्यू स्टेटमेंट असेल 6 इज परफेक्ट नंबर ह्याप्रमाणे. आणि याला जर मला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये दाखवायचं असेल तर पी कंजक्शन क्यू ह्याप्रमाणे मी याला ह्या एक्झाम्पलला काय करू शकते, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आणू शकते. मग आता हे जे स्टेटमेंट आहे किंवा याला हे जे स्टेटमेंट दिलंय पी इज इवन अँड परफेक्ट नंबर, याची व्हॅल्यू फॉल्स कधी येईल, हे स्टेटमेंट फॉल्स कधी असेल, तर आपल्याला माहिती आहे ते फॉल्स कधी होईल ज्यावेळेस पहिलंही स्टेटमेंट फॉल्स असेल आणि दुसरंही फॉल्स असेल. म्हणजे फर्स्ट फॉल्स और सेकंड फॉल्स असं जर असेल तर आपण काय म्हणू शकतो की येणाऱ्या स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स येईल. म्हणजे 6 इज नॉट इवन और 6 इज नॉट अ परफेक्ट नंबर. आता 6 इज नॉट इवन म्हणजे पी चं निगेशन झालं, 6 इज नॉट परफेक्ट म्हणजे क्यू चं निगेशन झालं आणि मध्ये यूज केलाय और म्हणजे डिस्जक्शन. म्हणजे जर मला ह्या पी कंजक्शन क्यू म्हणजे ह्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचंय तर ते निगेशन काय येते, निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट अँड निघून गेला, अँडच्या ऐवजी और आला आणि निगेशन ऑफ क्यू. म्हणून निगेशन ऑफ कंजक्शन काय, तर याचा फॉर्म्युला आहे निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी डिस्जक्शन निगेशन ऑफ क्यू. तसंच सेम आहे निगेशन ऑफ डिस्जक्शन, सेमच आहे. बघा निगेशन ऑफ डिस्जक्शन काय सांगते, एक्झाम्पल बघूया. एक्स इज अ प्राईम और वाय इज अ इवन. आता हे कधी फॉल्स येईल जर पहिल्याची व्हॅल्यू फॉल्स असेल आणि दुसऱ्याचीही व्हॅल्यू फॉल्स असेल. म्हणजे आपल्याला माहिती बघा एफ डिस्जक्शन एफ हे एफ कधी येतं, याची व्हॅल्यू फॉल्स कधी येते, ज्यावेळेस दोन्ही फॉल्स असतात. सो एक्स इज नॉट प्राईम अँड वाय इज नॉट इवन असं जर असेल तर आपण काय म्हणू, हे दोन्ही फॉल्स असेल. म्हणजेच आता पी डिस्जक्शन क्यू याचं जे निगेशन आहे ते काय येतं, निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. म्हणून निगेशन ऑफ डिस्जक्शनचा जो लॉ आहे तो लॉ काय सांगतो, निगेशन ऑफ पी डिस्जक्शन क्यू इज ऑलवेज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी कंजक्शन निगेशन ऑफ क्यू. तर हे झाले ह्या दोघांची लॉ, निगेशन ऑफ कंजक्शन अँड निगेशन ऑफ डिस्जक्शन. आता हे जे दोन्ही लॉ आहेत, हा नंबर फर्स्ट लॉ आणि हा सेकंड लॉ, या दोघांना मिळून म्हटलं जातं डी मॉर्गन्स लॉ. थर्ड वन निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आता निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय सांगतं, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन म्हणजे जर समजा एक पी स्टेटमेंट असेल तर पी इम्प्लाइज क्यू, याचा अर्थ इफ पी
देन क्यू, ह्यापैकी P implies Q याची व्हॅल्यू फॉल्स कधी येते, याची व्हॅल्यू फॉल्स कधी मिळते, ज्या वेळेला पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं जर फॉल्स असेल तर आपल्याला माहिती आहे की जर पहिलं ट्रू आहे आणि दुसरं फॉल्स आहे तरच याचं आन्सर फॉल्स येतं. फर्स्ट ट्रू अँड सेकंड फॉल्स. फर्स्ट ट्रू याचा अर्थ P ते ट्रू, सेकंड फॉल्स, फॉल्स म्हणजे निगेशन ऑफ Q आणि मी दोघांना जॉईन करते अँड ने, म्हणून P implies Q चं जे निगेशन असणार आहे ते असणार आहे निगेशन ऑफ P implies Q is equivalent to P and negation of Q. ह्याप्रमाणे बघा, फर्स्ट ट्रू अँड सेकंड फॉल्स म्हणून मी यूज केला कंजक्शन. हे झालं निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आता फोर्थ लास्ट बघायचं आपल्याला, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन किंवा आपण त्याला म्हणतो बाय कंडिशनल. आता याचं निगेशन समजून घ्यायला जर तुम्हाला निगेशन ऑफ इम्प्लिकेशन समजलं असेल तर बाय कंडिशनल पण समजेल. P डबल इम्प्लाइज Q याचा अर्थ काय होतो की P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P, असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. बघा, आपण जर ही साइड रब करून टाकली तर हे होतं P इम्प्लाइज Q आणि जर मी ही साइड रब करून टाकली तर हे होतं Q इम्प्लाइज P. म्हणजेच मी असं म्हणू शकते P डबल इम्प्लिकेशन Q इज इक्विव्हॅलंट टू P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. आता जर मला याचं निगेशन घ्यायचंय, दोन्ही साइडला जर मी निगेशन अप्लाय केलं P बाय कंडिशनल Q, दोन्ही साइडला मी निगेशन अप्लाय करते. सो निगेशन ऑफ P ही इम्प्लाइज Q, कंजक्शन Q इम्प्लाइज P. ठीक आहे. आता थोड्या वेळ मी याला P म्हणते आणि थोड्या वेळ ह्या ब्रॅकेटला मी Q म्हणते. म्हणजे थोडक्यात हे असं झालं निगेशन ऑफ P कंजक्शन Q. आणि आत्ताच आपण हे शिकलो निगेशन ऑफ P कंजक्शन Q म्हणजे हे काय असतं, निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट म्हणजे P इम्प्लाइज Q, कंजक्शन असेल तर डिसजंक्शन करायचं. निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट, सेकंड म्हणजे आहे Q इम्प्लाइज P. आणि इम्प्लिकेशनचंही आपण आत्ताच इथे बघितलं की इम्प्लिकेशन म्हणजे काय असतं, त्याचं निगेशन. पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज, इम्प्लिकेशन साइन निघून जातं, त्याच्याऐवजी कंजक्शन येतं आणि सेकंडचं निगेशन. निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q इज P कंजक्शन निगेशन Q डिसजंक्शन, आणि याचं सेकंड ब्रॅकेटचं निगेशन येईल Q कंजक्शन निगेशन P. सो वी गेट द फॉर्म्युला फॉर डबल इम्प्लिकेशन. P डबल इम्प्लाइज Q इज, बघा इथे फॉर्म्युला दिलाय, इट इज P कंजक्शन निगेशन Q और किंवा आपण त्याला डिसजंक्शन म्हणतो Q इम्प्लाइज निगेशन P. ह्याप्रमाणे आपण चारही लॉज शिकलो. पहिले दोन लॉ तर खूप सोपे आहेत बघा, हा फर्स्ट लॉ आणि हा सेकंड लॉ, तर हे खूप सोपे आहेत. त्याला आपण डी मॉर्गन्स लॉ पण म्हणतो. थर्ड वाला आहे P निगेशन ऑफ इम्प्लिकेशन अँड लास्ट वन इज निगेशन ऑफ बाय कंडिशनल. याचे एक्झाम्पलने आपण ते समजून घेणार आहे पुढे. आणि यानंतर एक छोटीशी कन्सेप्ट आहे, ती आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. अगदी सोपी कन्सेप्ट आहे. जर P इम्प्लाइज Q असं जर तुमच्याकडे स्टेटमेंट असेल, P इम्प्लाइज Q, तर याचे मला 3 इम्प्लिकेशन्स मिळतात. P इम्प्लाइज Q चे मला 3 इम्प्लिकेशन्स मिळतात. त्यांना क्रमाने कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हटलं जातं. कधी ह्या P इम्प्लाइज Q चे हे 3 काय झाले, इम्प्लिकेशन झाले, आणि यांना कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणायचं. कधी कॉन्व्हर्स कधी म्हणायचं, ज्यावेळेस P इम्प्लाइज Q चं Q इम्प्लाइज P केलं तर याला कॉन्व्हर्स म्हणायचं. जर P इम्प्लाइज Q चं जर मी निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q असं केलं तर त्याला इनव्हर्स म्हणायचं. कुणाचा इनव्हर्स, P इम्प्लाइज Q चा इनव्हर्स म्हणायचा. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कुणाला म्हणायचं, जर निगेशन ऑफ Q इम्प्लाइज निगेशन ऑफ P असं जर केलं तर त्याला म्हणायचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कुणाचा, P इम्प्लाइज Q चा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. म्हणजे P इम्प्लाइज Q चे मी 3 इम्प्लिकेशन मिळवले, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. फर्स्ट कसा मिळाला, जस्ट त्यांची पोझिशन इंटरचेंज केल्या. P इम्प्लाइज Q असेल तर Q इम्प्लाइज P. इनव्हर्स म्हणजे काय, फर्स्टचं निगेशन, इम्प्लिकेशन सेकंडचं निगेशन. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे सेकंडचं निगेशन इम्प्लाइज फर्स्टचं निगेशन. आता हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. याच्यावर 3 मार्कासाठी क्वेश्चन हा नेहमी बोर्डामध्ये विचारला गेलेला आहे मोस्ट ऑफ द टाइम. तर आता काय करूया, आपण सरळ एक्सरसाइज बघूया. एक्सरसाइजचे 3 आणि 4 नंबरचे क्वेश्चन्स बघूया.
So the first question is question number 3. Write the negation of following. आपल्याला जे स्टेटमेंट दिलंय त्याचं निगेशन लिहायचंय. तर फर्स्ट क्वेश्चन आहे x plus 8 is greater than 11 or y minus 3 is equal to 6. तर हे जे दोन स्टेटमेंट दिलेत ते ऑर ने आपल्याला जॉईन करून दिलेत, म्हणजे हे डिसजंक्शनचं एक्झाम्पल आहे. याचं निगेशन लिहायचंय. तर फर्स्ट ऑफ ऑल काय करूया आपण, याच्यातले पी आणि क्यू स्टेटमेंटने हे स्टेटमेंट डिनोट करू. सो पी इज एक्स प्लस 8 इज ग्रेटर दॅन 11 आणि क्यू स्टेटमेंट येईल y मायनस 3 इज इक्वल टू 6. सो ह्याच स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, याचा सिम्बॉलिक फॉर्म होईल p डिसजंक्शन q. आता याचं p डिसजंक्शन q चं जर मला निगेशन घ्यायचं असेल, वी नो p डिसजंक्शन q याचं जे निगेशन असतं ते निगेशन असतं निगेशन ऑफ फर्स्ट कंजक्शन निगेशन ऑफ सेकंड. आता हा जो सिम्बॉलिक फॉर्म भेटला याला मला ट्रान्सलेट करायचं ह्या फॉर्म मध्ये. निगेशन ऑफ p म्हणजे फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन. सो x प्लस 8 ग्रेटर दॅन 11 याचं जे निगेशन येईल ते असेल x प्लस 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 11. ग्रेटर दॅनचं जे निगेशन होईल ते लेस दॅन ऑर इक्वल टू होईल. आणि जर हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असतं तर आपण म्हटलं असतं लेस दॅन. ठीक आहे. आता अँड ऑरच्या ऐवजी येईल अँड आणि सेकंडचं निगेशन म्हणजे y मायनस 3 इज नॉट इक्वल टू 6. हे झालं याचं निगेशन. अगदी सोपं. आणि हे झालं ह्या स्टेटमेंटचं निगेशन स्टेटमेंट. ठीक आहे. पुढचं बघूया सेकंड नंबर. तर सेकंड वेन लेट पी स्टेटमेंट आहे 11 इज लेस दॅन 15 आणि क्यू स्टेटमेंट आहे 25 इज ग्रेटर दॅन 20. आणि ह्याचं हे जे आहे याचं सिम्बॉलिक फॉर्म काय असेल, इट इज p and q, p conjunction q. So we know negation of p conjunction q is always equivalent to negation of p disjunction negation q. पहिल्याचं निगेशन करायचंय 11 is less than 15 याचं निगेशन होईल 11 is greater than or equal to 15 and च्या ऐवजी होईल or. आणि सेकंडचं निगेशन म्हणजे 25 is less than or equal to 20. तर हे झालं तुमचं रिक्वायर्ड आन्सर. अगदी सोपं आहे, काही त्यात वेगळं नाहीये. एकदम सोपे क्वेश्चन आहेत. जाऊया थर्ड क्वेश्चनला. थर्ड नंबरचा क्वेश्चन, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रोम्बस. तर आता इफ अँड ओनली इफ ने हे जॉईन केलंय, तर त्याच्या आधीचा पार्ट p आणि नंतरचा पार्ट q. सो लेट्स p इज क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, हे पहिलं स्टेटमेंट येईल आपलं. आणि क्यू स्टेटमेंट असेल इट इज अ रोम्बस अँड सिम्बॉलिक फॉर्म इज p डबल इम्प्लिकेशन q. याचा सिम्बॉलिक फॉर्म झाला p डबल इम्प्लिकेशन q. सो वी नो निगेशन ऑफ p डबल इम्प्लिकेशन q याचं जे निगेशन येतं ते काय असतं, p कंजक्शन निगेशन q डिसजंक्शन q कंजक्शन निगेशन p. ह्याप्रमाणे याचं निगेशन असतं. ठीक आहे. मग आता फक्त p म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट आहे, q म्हणजे सेकंड स्टेटमेंट आहे. आणि ह्याप्रमाणे आता हा जो पार्ट आहे याचा आपल्याला वर्ड मध्ये ट्रान्सलेट करायचंय. जसं आपण याच्यावरून याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आणलं होतं, आता सिम्बॉलिक फॉर्म मधून आपल्याला त्याला वर्ड फॉर्म मध्ये न्यायचे. सो याचं निगेशन, ह्या स्टेटमेंटचं निगेशन काय, देअरफॉर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट, गिवन स्टेटमेंटचं जे निगेशन आहे ते काय असेल, इज p म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. तर आपण असं म्हणूया क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड इट इज नॉट अ रोम्बस, ऑर इट इज नॉट अ रोम्बस अँड इट इज नॉट अ स्क्वेअर. ह्याप्रमाणे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर फक्त याला वर्ड मध्ये लिहूया मग. तर बघा काय आला याचा आन्सर, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर म्हणजे हा झाला p पार्ट, अँड इट इज नॉट अ रोम्बस म्हणजे निगेशन ऑफ q, आणि जो ऑर म्हणजे इथे होता डिसजंक्शन, आणि जो रेड मध्ये लिहिलाय ते ह्या पूर्ण ब्रॅकेटचं काय वर्ड फॉर्म, दॅट इज क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस बट इट इज नॉट अ स्क्वेअर. ह्याप्रमाणे याचं निगेशन येईल. आता फोर्थ बघूया, इट इज कोल्ड अँड रेनिंग. तर याच्यामध्ये जो p पार्ट आहे तो असेल इट इज कोल्ड आणि q पार्ट आहे इट इज
रेनिंग आणि याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल? पी अँड आहे, अँड म्हणजे पी कंजक्शन क्यू. सो निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू, याचं जे निगेशन असतं ते असतं निगेशन ऑफ पी डिजेक्शन निगेशन क्यू. आता याचं सिम्बॉलिक वरून आपल्याला वर्ड फॉर्म मध्ये लिहायचंय. सो निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज इट इज नॉट कोल्ड ऑर नॉट रेनिंग. ठीक आहे, हे झालं याचं निगेशन. इट इज नॉट कोल्ड ऑर इट इज नॉट रेनिंग म्हटलं तरी चालेल, पण ऑलरेडी आपण इट इज आधी यूज केलाय तर फक्त नॉट रेनिंग लिहिलं तरी चालेल. तर हे झालं या फोर्थ क्वेश्चनचं पण निगेशन. जाऊया पुढच्या क्वेश्चनला. सो द फिफ्थ एक्झाम्पल, इफ इट इज अ रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. आता याच्यामध्ये ऍक्च्युली 3 स्टेटमेंट दिसतात बघा. इफ देनचा यूज केलाय म्हणजे इम्प्लिकेशन आहे, आणि इट इज रेनिंग हे स्टेटमेंट समजा आपण म्हणूया पी, वी विल गो क्यू स्टेटमेंट अँड प्ले म्हणजे आर स्टेटमेंट. असे 3 स्टेटमेंट आहेत. आपण याला डिनोट करूया सिम्बॉलिकली. लेट पी इज इट इज रेनिंग, क्यू स्टेटमेंट इज वी विल गो, अँड आर स्टेटमेंट इज वी प्ले फुटबॉल. तर हे झाले ते 3 स्टेटमेंट. आता याला जर ह्या पूर्ण सेंटेन्सला मला जर सिम्बॉलिकली डिनोट करायचं असेल, देन सिम्बॉलिक फॉर्म, याचा सिम्बॉलिक फॉर्म येईल इफ देन आहे म्हणजे इम्प्लिकेशन आहे. फर्स्ट स्टेटमेंट आहे पी, पी इम्प्लाइज वी विल गो अँड प्ले फुटबॉल, अँड म्हणजे कंजक्शन, क्यू आणि आर मध्ये कंजक्शन आहे. सो इथे येईल क्यू कंजक्शन आर. सो ह्याप्रमाणे हे स्टेटमेंट आलं सिम्बॉलिक फॉर्म. आता याचं मला निगेशन घ्यायचंय. वी नो निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज पी कंजक्शन निगेशन क्यू. तसंच आता ह्या थोड्या वेळ ह्या ब्रॅकेटला आपण काय म्हणूया, हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे क्यू आहे असं जर समजलं तर हे असेल पी इम्प्लाइज क्यू ह्याप्रमाणे. तर याचं निगेशन होईल देअरफॉर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू कंजक्शन आर, याचं निगेशन येईल पी ॲज इट इज, पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज कंजक्शन निगेशन ऑफ सेकंड, सेकंड म्हणजे क्यू आणि क्यू म्हणजे त्याच्याऐवजी हा ब्रॅकेट घ्यायचा आपल्याला क्यू कंजक्शन आर. सो इट्स निगेशन इज पी कंजक्शन. आता ह्या पूर्ण टर्मचं निगेशन होईल निगेशन ऑफ क्यू डिजेक्शन निगेशन ऑफ आर याप्रमाणे. आता आपल्याला हा सिम्बॉलिक फॉर्म मिळाला, याच्यावरून आपल्याला वर्ड फॉर्म लिहायचा आहे. आणि वर्ड फॉर्म लिहिताना आपण काय करतो, तर फक्त कंजक्शन म्हणजे अँड डिजेक्शन म्हणजे ऑर. सो पी होतं इट इज रेनिंग. सो आपलं स्टेटमेंट असेल इट इज रेनिंग अँड वी विल नॉट गो ऑर नॉट प्ले फुटबॉल. ठीक आहे, जाऊया 6 कडे. √2 इज अ रॅशनल नंबर. जर याला मी इथेच पी म्हणून टाकलं तर याचं निगेशन येईल निगेशन ऑफ पी, हा सिम्बॉलिक फॉर्म झाला. आणि वर्ड फॉर्म येईल √2 इज नॉट ए रॅशनल नंबर. अगदीच छोटा. आणि याच्या आधीच्या आपण एक्सरसाइज मध्ये या टाईपचे क्वेश्चन बघितले. पुढचं बघूया 7th वन, नॅचरल नंबर्स आर होल नंबर. आता हे सिम्पल स्टेटमेंट आहे, याचं आपल्याला निगेशन करायचंय. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर ऑल ह्या टाईपचं जर वर्ड यूज केलेला असेल तर त्याचं निगेशन करताना ऑल नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर असं त्याचं निगेशन येणार नाही. ऑल काढून त्याच्याऐवजी आपण घेणार आहे सम. सो सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर. एवढी गोष्ट लक्षात घ्या की जर ऑल वर्ड यूज आला असेल तर त्याचं निगेशन घेताना नॉट तर यूज करायचंच आहे, पण ऑल काढून त्याच्याऐवजी सम लिहायचं. आणि जर सम आला असेल तर तो काढून ऑल टाकायचंय, असं वाईस वर्सा करायचंय. आता 8th बघूया. फॉर ऑल n बिलॉंग्स टू n, n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4. आता हे क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे. फॉर ऑलचा यूज केला, हे क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे. आणि क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन घेताना पण हाच सेम रूल फॉलो करायचा आहे. जर फॉर ऑल असेल तर तो काढून देअर एक्झिस्ट टाकायचा, आणि देअर एक्झिस्ट असेल तर तो काढून फॉर ऑल टाकायचा आणि पुढच्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं. सो इट्स निगेशन फॉर ऑलच्या ऐवजी येईल देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n सच दॅट n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4.
फक्त मी काय केलं, फॉर ऑलच्या ऐवजी देअर एक्झिस्ट घेतलं आणि पुढच्या स्टेटमेंटचं निगेशन केलं, हे लक्षात असू द्या. आता 9 नंबरचं स्टेटमेंट क्वांटिफाईड स्टेटमेंटच आहे. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स मायनस 17 इज लेस दॅन 20. याचं पण निगेशन घेताना देअर एक्झिस्ट काढून लिहायचं फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स मायनस 17 लेस दॅन 20 चं निगेशन होईल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20. ह्याप्रमाणे हे झालं याचं निगेशन. आता आपल्याला लास्ट क्वेश्चन बघायचा एक्सरसाइज 1.3 चा क्वेश्चन नंबर 4, जो बेस्ड आहे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह वर. क्वेश्चन आहे राईट द कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. ह्या स्टेटमेंटचे आपल्याला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचे. फर्स्ट क्वेश्चन आहे इफ एक्स इज लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर फॉर ऑल एक्स अँड वाय बिलॉंग्स टू द आर. तर पहिले आपण याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहू. सो द पी स्टेटमेंट असेल एक्स इज लेस दॅन वाय आणि क्यू स्टेटमेंट असेल एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर. ठीक आहे. आता कॉन्व्हर्स म्हणजे काय असतो? कॉन्व्हर्स म्हणजे असतो क्यू, पी इम्प्लाइज क्यू जर असेल तर त्याचा कॉन्व्हर्स झाला क्यू इम्प्लाइज पी. क्यू इम्प्लाइज पी. आता क्यू म्हणजे हे स्टेटमेंट, इम्प्लाइज म्हणजे इफ देन आणि पी म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट. सो याचं सिम्बॉलिक फॉर्म नंतर याचं वर्ड फॉर्म काय येईल? याचं वर्ड फॉर्म येईल इफ एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स इज लेस दॅन वाय. हे झालं याचं सिम्बॉलिक फॉर्म. हे झालं कॉन्व्हर्स. आता इन्व्हर्स बघूया. इन्व्हर्स असतो निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू. सो हे कसं लिहिता येईल? इफ फर्स्ट स्टेटमेंट पी आहे त्याचं निगेशन इफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय देन एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. हे झालं या दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन, म्हणजेच हे झालं इन्व्हर्स. किंवा जर तुम्हाला हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नको असेल तर तुम्ही लेस दॅन जे आहे त्याचं नॉट असं जरी केलं तरी चालतं. नॉट लेस दॅन ऑर इक्वल टू, नॉट लेस दॅन असंही तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. हे झालं कॉन्व्हर्स. आता कॉन्व्हर्स झाला, इन्व्हर्स झाला. आता बघूया कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. सो इफ क्यू काय आहे? हे स्टेटमेंट एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. हे झालं याचं निगेशन. तर ह्याप्रमाणे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला प्रत्येक क्वेश्चन मध्ये फाइंड करायचे. सेकंड क्वेश्चन बघूया. So the next question is, if a family become literate, if the woman in it is illiterate. आता हा जो क्वेश्चन आहे तुम्ही असं म्हणाल की मॅडम याच्यात इफ देन तर दिसतच नाहीये, तर याच्यामध्ये पी पार्ट कोणता आहे आणि क्यू पार्ट कोणता आहे हे जर समजलं तर आपल्याला समजायला सोपं जाईल. बघा असं म्हटलंय अ फॅमिली बिकम लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. म्हणजे जो पी पार्ट आहे तर तो आहे द वुमन इन इट, म्हणजे द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट हा पी पार्ट आहे. आणि क्यू जो देन नंतर असतो तो पार्ट त्यांनी आधी दिलाय, म्हणजे थोडीशी त्या वाक्य रचना त्यांनी बदलली आहे. सो आपण काय म्हणूया पी पार्ट जो आहे लेट पी पार्ट द वुमन इन इट म्हणजे इन द फॅमिली. द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट. जर त्या घरातली स्त्री काय असेल? लिटरेट असेल. तर क्यू म्हणजे स्टेटमेंट आहे फॅमिली बिकम लिटरेट. ओके. पी आणि क्यू स्टेटमेंट झाले. पी क्यू मिळाला तर याचा जो सिम्बॉलिक फॉर्म असतो, सिम्बॉलिक फॉर्म हा होईल पी इम्प्लाइज क्यू. आता आपल्याला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचे. सो कॉन्व्हर्स, याचा कॉन्व्हर्स पार्ट काय असेल? तर कॉन्व्हर्स असेल क्यू इम्प्लाइज पी. तर क्यू म्हणजे आहे अ फॅमिली बिकम लिटरेट. सो आपण लिहूया इफ a family become literate then the woman in it is literate. ठीक आहे. त्याच्यानंतर घेऊया इन्व्हर्स. इन्व्हर्स असतो निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. सो वर्ड फॉर्म येईल निगेशन पी म्हणजे the woman in a family is not literate then the family does not become literate. थोडंसं ग्रॅमॅटिकली लिहायचं व्यवस्थित. तर जर ती वुमन लिटरेट नसेल तर ती फॅमिली पण काय होत नाही? लिटरेट होत नाही. आता लास्ट वन कॉन्ट्रापॉझिटिव्ह.
negation of Q implies negation of P. So negation of Q म्हणजे a family does not become literate then the woman in it is not literate. त्याप्रमाणे हे झालं याचं निगेशन. आता दोनच क्वेश्चन राहिले, बघूया थर्ड वन. तर थर्ड आहे इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन द प्रेशर इन्क्रीजेस. बोर्डवाल्यांचा खूप आवडतीचा प्रश्न आहे हा, खूप वेळा बोर्डामध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. IMP म्हणूया याला आपण. तर सिम्बॉलिक फॉर्म याचा काय होईल, पहिले आपण पी आणि क्यू स्टेटमेंट म्हणूया. तर पी स्टेटमेंट होईल, ठीक आहे. तर याचा सिम्बॉलिक फॉर्म होईल P implies Q. First one is converse. Converse असेल Q implies P. तर वर्ड फॉर्म येईल. आता त्याच्यानंतर घेऊया इनवर्स. निगेशन ऑफ P implies negation of Q. If the surface area does not increases. आता याच्यामध्ये याला निगेटिव्ह घेताना आपल्याला डज वापरावा लागणार आहे. आणि लास्ट वन आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बघायचं आपल्याला, which is negation of Q implies negation of P. So it is in the word form it becomes if the pressure does not increases then the surface area does not. तर क्वेश्चन नंबर 3 पण आपला कंप्लीट झालाय. आता लास्ट क्वेश्चन नंबर 4 बघूया. त्याच्यामध्ये लेट P स्टेटमेंट घेऊया. इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन द करंट डिक्रीजेस. सेम याच टाईपचं आहे, फक्त याच्यात सरफेस एरिया आणि प्रेशर होतं, इथे व्होल्टेज आणि करंट आहे. So P statement येईल voltage increases and Q statement येईल current decreases and symbolic form येईल याचा P implies Q. So आपल्याला converse, inverse and contrapositive बघायचे. So converse असेल Q implies P, that is if the current decreases then voltage increases. Inverse असेल negation of P implies negation Q, and in the word we can say that if the voltage does not increase then the current does not decrease याप्रमाणे. आणि लास्ट वन आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तो negation of Q implies negation of P, that means if the current does not decrease then the voltage does not increase याप्रमाणे. आणि हा फोर्थ क्वेश्चन पण आपला कंप्लीट झाला आणि अशी एक्सरसाइज 1.3 आपली पूर्ण कंप्लीट झाली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.